नमस्कार मित्रांनो. शेती ह्या विषयावर बऱ्याच दिवसापूर्वीचा विचारात म्हणजे व्हिडिओ करायचा हे चालू होतं. पण आज दिल्लीला जे शेतकऱ्याच्या आंदोलनावर सरकारने जे रोडवर खिळे लावलेत, बॅरिकेड्स उभा केलेत, शेतकरी दिल्लीमध्ये यायच्या अगोदरच आणि सिमेंटाचे मोठे मोठे कट्टे इथे आणून ठेवलेत आणि लोखंडी बॅरिकेड्स उभा केलेत. खरं पाहिलं तर आज शेती ह्या विषयाकडे खरं पाण्याची आणि शेतकऱ्यांनी संघटित होण्याचा विषय आलेला आहे. आज खरं शेती क्षेत्रावर जर बोलायचं म्हणलं तर मी साधारणतः एक 2001 पासून शेती करत आहे. शेतीमध्ये मी शिक्षणाचा जेवढा शेतीमध्ये फायदा करता येईल, वेगवेगळ्या गोष्टी करता येईल, वेगवेगळ्या काहीतरी हे करता येईल. खरं पाहिलं तर मी आज शेती ह्या विषयावर खरं निवडलाय आणि हा विषय निवडला हा तळमळीने विषय निवडलेला आहे. आज तुम्हाला शेती या विषयावर मला ह्या चॅनलच्या माध्यमातून, हा चॅनल पण माझ्यावालाच आहे आणि ह्या माध्यमातून मी तुमच्या संग आज मी संवाद साधत आहे. त्याबद्दल हे माझं स्वतःचं मत आहे. काही चुकलं माझ्याकडून तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगू शकता. विषय असा आहे, आज प्रत्येक सरकार शेतीकडे दुर्लक्ष करीत चाललं आहे. आज प्रत्येक सरकार आकडेमोड करतंय, आकडेमोडात लोकांना सांगतंय आम्ही एवढे पैसे दिले, तेवढे पैसे दिले, शेती क्षेत्रावर एवढे पैसे खर्च केले. आज खरं पाहिलं तर डॉक्टर ए. स्वामीनाथन यांना पद्मश्री पुरस्कार बहाल केला आहे. खरं पाहिलं तर त्यांच्या विचाराला पद्मश्री दिलाय का तुम्ही राजकीय धोरण ठरवून पद्मश्री वाटप करीत आहात? हा खरं पाहिलं तर एक कळीचा मुद्दा आहे. विषय असा आहे, त्यांच्या विचाराने जर पद्मश्री दिला असता आणि जर शेतकऱ्यांचं हितासाठी जर दिला असता तर खरंच माझ्यासारख्याला वाटलं असतं की हा जो पुरस्कार आहे त्यांच्या विचारांना दिला गेला आहे. पण परिस्थिती आज आहे, शेतकरी संघटित व्हायना. आता करोनामध्ये मी बऱ्याच वेळा पाहिलं शेतकरी काय करतो, एकाचा माल विकला का दुसराही करतो. आज खरं पाहिलं तर दुसऱ्या देशामध्ये 10,000 रुपये क्विंटल इतका कांद्याची धाकता वाढत आहे. कांद्याचा प्रश्न इतका कांदा महाग होत आहे. आपल्या सरकारने जीवनावश्यक मध्ये कांदा घातला. जीवनावश्यक मधून कांदा घालून असं कोणी म्हणलंय का लहान मुलगा वयाच्या 4 वर्षापर्यंत काहीच खात नाही किंवा 1-2 वर्ष काहीच खात नाही, तर त्याला कांद्याची गरज आहे का? अजिबात नाही. तरी सरकारने तो कांदा जीवनावश्यक मध्ये टाकलेला आहे. खरं पाहिलं तर आज एकमेकाचे उणीधुणे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जशी जरांगे पाटलांनी चळवळ उभा केली तशी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांनी चळवळ उभी केली पाहिजे असं मला वाटतं. चळवळ उभी केली पाहिजे. नक्की काय केलं पाहिजे? माझ्या मते आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि खरं पाहिलं तर फेब्रुवारी महिना चालू आहे आता उद्याच्या जूनच्या नंतरच्या लागवडी आता चालू होणार आहेत. एक लक्षात घ्या, आपल्याच कुटुंबातला आपलाच नातेसंबंध हा सिटीमध्ये राहिला असतो. आज प्रत्येक सरकार काय करतंय, त्यांचा फिक्स वोटर म्हणून त्यांना आज शहरी लोकांना जास्त महत्व दिले जातं. पण आपण खरे शेतकरी शहरी लोकांपेक्षा इतके वाईट झालो का की आपल्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही? आपण काय करत नाही शेतकरी म्हणून? आपल्या प्रत्येक वस्तू घेताना आपण जीएसटी भरतो. प्रत्येक वस्तूला जीएसटी. आज मार्केट कमिटीमध्ये गेलं तर माल विकणं शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलं नाही. भाजीपाल्याची तर इतकी दुरावस्था झालेली आहे. मी 4 दिवसापूर्वी मार्केटला गेलतो. 4 दिवसापूर्वी मीच भाजी मार्केटला गेलतो तर 3 रुपये किलो वांगे विकत होते. 6 रुपये किलो कोबी विकत होता. कोथिंबीरची मेथीची गड्डी 2 रुपये होती आणि साधारणतः कोथिंबीरची गड्डी 4 रुपये होती. सगळ्या भाजीपाल्यांचा घेवडा 20 रुपये आहे. सगळ्या भाजीपाल्यांचा पार वाटोळ झालाय. यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी आता प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे. प्रत्येक गावामध्ये
गट तट प्रत्येकाचे हे काही दुश्मनी असू द्या ती लांब ठेवली गेली पाहिजे असं मला तरी वाटतं. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक, आता आपण तर काय प्रत्येक म्हणतो शेतकरी संघटित होत नाही म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये दुर्लक्ष केलं करतो आपण, की शेतकरी एकत्र होत नाही, मग कोणी विचार करत नाही, प्रत्येकाने आपला माल भरायचा, मार्केटला न्यायचा. पण आता खरी वेळ आली आहे आपल्या शेतकऱ्यांची, म्हणजे आपली पुढची पिढी शेती करीन का नाही याची काही गॅरंटी राहिली नाही. आणि प्रत्येक सरकार म्हणतंय, आपल्याला शेतकऱ्याला सांगत आहेत तुम्ही हा बिझनेस करा, दूध घ्या, गाया घ्या, म्हशी घ्या, शेळ्या घ्या, कोंबड्या करा, अंडे करा, सगळ्या गोष्टी करा. सगळे धंदे शेतकऱ्यांनीच करायचे. का करायचे तर त्याला शेती परवडत नाही. प्रत्येक हा सांगतो की शेतकऱ्यांनी जोडधंदे करा, जोडधंदे करा, जोडधंदे करा. पण त्या शेतीवर कोणी म्हटलंय का की आधारभूत किंमत काय आहे, शेतीला खर्च किती लागतो? मला एक माझ्या माहितीनुसार साधारणतः एक 15 वर्षाचा 10-12 वर्षाचा काळ घेतला तर त्या टायमाला 500-600 रुपयाला डीएपी भेटायची. आज त्या डीएपीची किंमत 1800 रुपये झाली आहे. म्हणजे प्रत्येक डिझेलवर खर्च वाढला, शेतीची मशागत वाढली, शेतीची रोजंदारी वाढली, मजुरांची. आज माझ्या मते ह्या वर्षी ज्वारीची काढणी करायला बाईला 800 रुपये रोज दिलाय. म्हणजे आज जर प्रत्येक पिकाचं जर गणित मांडायचं म्हटलं तर आज शेतकरी हा पूर्ण प्रत्येक पिकामध्ये तोट्यात. आणि आज शेतकरी नेते का होईना, शेतकरी नेते हे काय करतात, प्रत्येकाची पोळी भाजवण्याकरता, प्रत्येकाला राजकीय गणित करण्याकरता ह्या गोष्टी म्हणजे दबाव आणून ते गप बसतात. पण आज खरं पाहिलं तर तरुण मित्रांनो, मला एक असं वाटतं की प्रत्येक तरुणांनी जसा एक मराठा तसा एक शेतकरी उभा राहायला पाहिजे. एक शेतकरी लाख शेतकरी अशी गोष्ट द्यायची पाहिली आहे. आणि जर आज आपण ह्या पुढच्या काळामध्ये जर ह्या शेतीविषयी जर काय आज म्हणजे धोरण आखलं नाही किंवा तरुणांनी संघटित नाही आलं तर हा शेती क्षेत्र ही एक दिवस 100% झाडाला दाव बांधून फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. फाशीच घ्यावा लागणार. तुम्हाला ऊसाला भाव नाही, तुमच्या ऊसावर किंवा आज म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक याच्यात आंदोलन चालू आहे. ऊसावाले ऊसाचं आंदोलन करतात, गुळावाले गुळाला भाव भेटाना, शेतीच्या कोणत्याही मालाला किंवा त्यावर प्रोसेस केलेल्या मालाला देखील माझ्या मते भाव मिळत नाही. तरी उद्याच्या काळामध्ये माझी एक अशी संकल्पना आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये स्वतःच्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये पुढल्या वर्षीच्या धोरणाची शेती पिकवण्याची आजच तयारी करावी. मला असं वाटतं प्रत्येक गावामध्ये 1 वर्ष स्वतःचं धान्य स्वतःच पिकवून स्वतःच खायचं, दुसऱ्याला विकायचं नाही. भलं आपला मित्र असो किंवा पाहुणा असो किंवा कोणी असो, शहरी भागात जो माणूस राहतो तो ग्रामीण भागाला आल्यानंतर आपण त्याला एकदम मनमोकळ्याने पिशवी भरून देतो. पण ती पिशवी भरून देतो म्हणजे कोणत्या तरी शेतकऱ्याचा आपण तोटा करीत असतो. आपल्या मायेपोटी आपण त्याला माल देतो, पण त्याला आपण जर उद्या ते आपले जे शेतकऱ्याचे मुलं आज नगरमध्ये येतात, शहरी विभागामध्ये राहिलेत, आज मल्टीनॅशनल सिटीमध्ये ते काम करतात, पण त्यांचे कधी पाहिले का ते प्रत्येक शेतकऱ्याचा माल घेताना बार्गेनिंग करतात. बरं पैसा कोण कमवतोय? आज प्रत्येक ठिकाणी पैसा हा भाजी विक्रेता हा पैसा कमवतोय, शेतकऱ्याला काही भेटत नाही. यासाठी मला असं वाटतं उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर आता जर आपल्याकडे लक्ष नाही दिलं तर माझ्या मते 100% शेती हा विषय एक दिवस गहन विषय होऊन बसणार आहे. तरी मी एक स्वप्नकाळी होतो, मी डॉक्टर एका लेक्चर ऐकलं होतं एका शेतकरी म्हणजे उद्योजकाचं. तो उद्योजक असा म्हणला होता की साधारणतः त्या उद्देशाने मी या शेती क्षेत्रामध्ये वाटचाल केलेली आहे किंवा त्या शेती क्षेत्रामध्ये आलेलो आहे. नाही तर मी पहिला त्याच्या आधी व्यावसायिक होतो. त्याच्यानंतर मी एका उद्योजकाचं लेक्चर ऐकलं. तुम्हाला एक क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामध्ये माणूस झोपला तरी म्हणजे उत्पन्न चालू राहतं. एकच क्षेत्र फक्त शेती. माणूस कुठं फिरला काही झालं तरी त्याचा माल वाढायला काय थांबवत नाही. जरी त्या माल वाढायला थांबत नाही किंवा उत्पन्न थांबत नाही, शेती क्षेत्र असं इतकं सोपं आहे. पण शेती क्षेत्रामध्ये माझ्या मते आज कोणाचेच चांगले दिवस नाहीत. आज बांगलादेशाने द्राक्षाची विषयीच हे झालाय, त्यांना द्राक्ष ते घ्यायना, म्हणजे परिस्थिती अशी. आज कांद्याच्या व्यापाऱ्यांना बॉक्समध्ये पॅकिंग घेऊन चोरून कांदा बांगलादेशमध्ये किंवा नेपाळमध्ये पाठवायची पाळी आली. का पाळी आली? की कांद्याला इतका बाजार वाढलाय की 10,000 रुपये क्विंटल कांदा विकू राहिला. आज माझ्या मते आजची तारीख असेल 10 फेब्रुवारी 2024.
मी आज आत्ता मग टीव्हीला मग ऐकत होतो, पण मला राहावलं नाही. मी म्हणलं आज आपलं मत आपण समाजापुढे मांडलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्न आपण ठीक आहे, आपण 100% लढू. तर माझ्या मते प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज झाली आहे. आणि ह्या राजकारण्यांचा तुम्ही नाद सोडून द्या. प्रत्येक राजकारणी किंवा कोणताही व्यक्ती असेल राजकारणी का तो फक्त आपलं आत्ता खासदारकी आली आमदारकी आली का त्या टायमाला तुम्हाला सांगणार आम्ही कर्ज माफ करू, असं करू, तसं करू. अहो किती कवर भीक मागायची. जर आपल्याला जर भीक मागायची असेल ना, आपल्याला प्रत्येक गोष्ट भीक सारखीच घ्यायची असेल. आज ह्या दिल्लीच्या शेतकऱ्यांना जर उद्या रोडवर त्यांनी कॉन्क्रीटनी फीड केलेत खिळे, आणि ते खिळे जर आज एवढं जर सरकार त्या शेतकऱ्यांवर जर अत्याचार करीत असेल, कोणी काय म्हणते आज टीव्हीवाले बाईट घेतात, याची बाईट घेतात, तिची बाईट घेतात. काही बाईटवाले फक्त प्रत्येक जण प्रत्येकाची पोळी भाजायला बसलेला आहे. तरी माझ्या हिशोबाने उद्याच्या काळामध्ये हा देश शेतकऱ्यांच्या ताब्यात घ्यायची वेळ आलेली आहे. आता खरं तर आज प्रत्येक नेता इकडून फुटतोय तिकडे जातोय, तिकडून फुटतोय इकडे येतोय. मला असं वाटतं उद्याच्या काळामध्ये हा टोटल देश शेतकऱ्याच्या हातात यायला वेळ लागणार नाही. कारण आता कोणत्याही नेत्याच्या न मागता पाळता प्रत्येक खासदार केला, आता येणारी खासदार केला, एखाद्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला प्रत्येक गटामध्ये उभा करा, सगळ्यांचे पैसे खा, सगळ्यांसंग मजा करा, सगळ्यांसंग हजा करा, पण एक वेळा शेतकऱ्याच्या मुलाला मत द्या असं मला तरी वाटतं. आज मी हा व्हिडिओ इथपर्यंत थांबत आहे. जर तुम्हाला काही ह्या व्हिडिओवर काही कमेंट करायचे असेल, काही करायचं असेल, माझ्या मते आज मी खरं म्हणजे मनातून तळमळतीने हा व्हिडिओ काढत आहे. म्हणजे आज इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची की तुफान परिस्थिती. म्हणजे मजुरांना रोज आज 300 रुपये झाला आहे. 11 वाजता बाई येते, 5 वाजेपर्यंत खुरपी येते, दुपारी 1 तास सुट्टी द्यावं लागते. आणि जर आज शेती क्षेत्रामधून जर पैसे भेटत नसेल तर येणारी पुढची पिढी म्हणजे जे मुलं आज 8वी 9वी 10वी 11वीला आहेत, आज मी पाहतो आमच्या गावावरून उदाहरण घेतो, आज प्रत्येक मुलाची शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि हा मला एक विचारायचं तुम्हाला मित्रांनो, आज या औषधाच्या कंपन्या असेल किंवा आज प्रत्येक सरकार म्हणते आम्ही जैविकसाठी करतो. अहो तुम्ही सरकार चालवता, तुम्ही जैविक पिकवा, उद्या सेंद्रिय पिकवा, उद्या रासायनिक पिकवू नका. अहो जर तुम्हाला पर्याय द्यायचे असेल शेतकऱ्याला तर हे तुम्ही ठेवता कशाला बाजारामध्ये रासायनिक पीक सेपरेट पॅकेज, जैविकला सेपरेट पॅकेज द्यायचं प्रत्येक आता. अहो हे बंद करा ना. हे तुम्हाला कोणी सांगितलंय का कंपन्या चालू ठेवा? जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये येऊन चेंजेस करायचा असेल, या खताच्या किमती आवाशय सव्वा झालेत, औषधाच्या किमती आवाशय सव्वा झालेत, याच्यावर कोणी अंकुश आणणार की नाही? आणि शेतकऱ्याच्या मुलाला जर तुम्ही प्रत्येक विषयामध्ये आज तुम्हाला तज्ज्ञ लागतो, शेतकऱ्याच्या मुलाला कधी ॲग्रिकल्चर हा विषय पहिलीपासून द्यायला पाहिजे. जर एखादा मुला शाळा शिकला नाही तर त्याला उद्या शेती करायची वेळ आली तर त्याला नॉलेज नसतं. जे औषध तो 20 ml फवारायचं ते औषध तो 40 ml फवारतो. आजची खरी परिस्थिती अशी झाली, शहरी भागाला वाटतं शेतकरी हा भेसळ करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, फवारा मारतोय. आणि हे खरं उद्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातामध्ये जायची वेळ आली आहे शेती हा विषय. आणि जर त्यांच्या हातात गेला तर ह्या देशामध्ये हाहाकार उठेल. आणि म्हणजे आज उद्याच्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये खरंच म्हणजे आज आपलं म्हणणं कोणीच ऐकत नाही. आज कोणतंही सरकार असो, फक्त ह्या बॉलला म्हणजे ते बोलतो, उद्या राजकीय स्टंटबाजी करता हे फक्त चाललंय. मला असं वाटतं जर डॉक्टर A.S. स्वामीनाथनना खरा पद्मश्री जर द्यायचा होता तर त्यांच्या विचाराला पद्मश्री द्यायचा होता, तर तो खरं शेतकऱ्यांना लागू झाला असता उद्या डॉक्टर A.S. स्वामीनाथन आयोग. तर शेतकऱ्यांनी खरंच त्या पद्मश्रीचा माझ्या हिशोबाने मी स्वतः तर त्या पद्मश्रीचा आनंद व्यक्त केला असता. पण मला आज त्यांच्या विचारांना देता उद्या राजकीय पोळी भाजवण्याकरता हे जर कोणी काही देत असेल म्हणजे पद्मश्री देत असेल तर तो माझ्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या म्हणजे माझ्या हिशोबाने शेतकऱ्यांचा खरं त्या पद्मश्रीचा अपमान केला असं वाटतं मला या सरकारने. आणि कोणतेही सरकार असो, मला सरकारविषयी कोणत्या बोलायचं नाही, पण उद्याच्या काळामध्ये शेतकरी जर एक संघटित झाला, एकत्रित आला, आज सगळे मीडिया आपल्या हातात आहे, शेतकरी एकत्र येऊ शकतो. उत्पन्न कमी करा. मला काय सांगायचंय, एकच विषय सांगायचा, उत्पन्न कमी करा. मला काय जास्त बोलता येत नाही.
पण मी थोडक्या मोडक्या शब्दामध्ये तुम्हाला माझं शेतकरी म्हणून या नात्याने मी स्वतः शेती करतो. मी माझं म्हणणं मांडायचा प्रयत्न केला. जर याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर मी तुमची सगळं क्षमस्व आहे. आणि जर तुमच्यामध्ये याच्यामध्ये काही जर कोणी नवीन जरांगे कोणी तयार होत असेल तर ते जरांगे 100% व्हावा. ही क्षेत्र आज उद्याच्या काळामध्ये खरंच या क्षेत्रावर काम करण्याची गरज आहे. आणि खरं हे का आता कोणीच करणार नाही. तुमचा कोणता नेता करणार नाही, कोणीच करणार नाही. हा सगळं काम आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आणि शेतकरीच करू शकणार आहेत असं मला वाटतं. उद्याच्या काळामध्ये मला असं वाटतं खासदाराला माग आकडेवारी दिली कोणत्या तरी एका पत्रकाराने, ज्या म्हणजे साधारणतः 1.5 कोटी जर मतदान पडलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते एखाद्या याला. उद्याच्या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जर शेतकऱ्याचा मुलगा उभा केला आणि त्याला जर सगळ्या शेतकऱ्यांनी एक वर्ष साथ दिली तर नवीन उद्या चांगला शिकाऊ मुलगा किंवा चांगला मुलगा, हुशार मुलगा, MSc झालेला मुलगा, अशा मुलाला जर तुम्ही खरंच चान्स द्या आपण सगळ्या म्हणून दिला तर माझ्या मते उद्याचं भारताचं चित्र बदलायला 100% वेळ लागणार नाही. एवढी बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.